अगं किती बोलतेस तू, तुझं कोण ऐकतंय? अशी वाक्य जर का लहानपणापासून कानावर पडत गेली तर ते लहान मूल कन्फ्युज होतं. बोलावं का नाही बोलावं, बोलायचं तर कधी बोलायचं. आणि अशा कन्फ्युजन मध्येच जर का त्यांनी ठरवलं की आज आपल्या भावना आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त करायच्या, आणि नेमकं तेव्हाच आई वडिलांकडनं रिप्लाय आला की आत्ता थांब, आत्ता मी बिझी आहे, तर त्या लहान मुलाला प्रश्न पडतो की आपलं बोलणं इतकं महत्वाचं नाहीये का? आणि मग तो आवाज हळूहळू आतमध्येच कुठेतरी हरवून जातो. कधी बोलण्याची संधी मिळालीच तर मनात भीती निर्माण होते की आपण चुकलो तर परत ओरडा खायला लागेल. आणि हेच लहान मूल जेव्हा मोठं होतं आणि जेव्हा स्वतः पालक होतं